तुम्ही सिनियर कलाकार, तुम्ही जुने कलाकार, असं होतं ना, की बापरे! ते तेव्हापासून काम करतायत, म्हणजे आता त्यांचा ऑरा वेगळाच असेल. अशा बाबतीमध्ये मला तर बाबा ऑरा बिरा नाही. कोणाला माझा वाटतो असं मला खरंच वाटत नाही, ऑनेस्टली. आणि ताई थिएटर आर्टिस्ट ना खूप डिसिप्लिन्ड असतात, म्हणजे हो, मी हे नोटीस मी केलंय. नक्की सांगते तुला. व्हेरी डिसिप्लिन्ड. येस. मला तुझ्या बाबतीत ऐकायला आवडेल, की थिएटरने तुला शिकवलेली गोष्ट किंवा तुला शिकवलेली शिस्त, जी अजूनपर्यंत तुला सिनेमा नसतं शिकवू शकलं, ते काय आहे? सिनेमा नसता शिकवू शकला असं मला नाही सांगता येणार. पण तुम्ही ज्याच्यावर पोसला जातो तुमचा पिंड, त्या गोष्टी तुम्हाला खूप आयुष्यभर, ती शिस्त म्हणजे कुठलंच काम कमी नाही आहे सेटवरचं. देर इज नो हायरार्की. अगदी मला मान्य आहे की दिग्दर्शक इज द कॅप्टन ऑफ द शिप, प्रोड्युसर हा महत्त्वाचा असतो, हिरोईन, पण प्रत्येक माणूस हा तेवढाच अपरिहार्य असतो त्या सेटवर. गॅफर असेल, लाईट आपला असिस्टंट असेल, स्पॉट बॉय असेल, कोणीच नाही. त्यामुळे तुम्ही या एका मोठ्या जिग्सॉचा एक भाग आहात, जे प्रायोगिक नाट्य चळवळीत होतं, की स्टेज झाडण्यापासनं, सेट लावण्यापासनं, अभिनय करण्यापासून सगळे करतात, अजूनही करतात. तर कुठेतरी तुम्ही या एका यंत्रणेचा एक भाग आहात आणि तुम्ही जेवढे महत्वाचे आहात तेवढाच तो माणूस महत्वाचा आहे. आता उद्या मी जर निघून किंवा लाइटिंग डिपार्टमेंटमधला एखादा माणूस गेला तर तो दुसरा येईल, मी निघून गेले तर जरा कठीण होईल, कारण माझा चेहरा दिसतो. चेहरा दिसतो, हा एक तपशील फक्त वेगळा आहे. तर ही एक मानसिक शिस्त. दुसरं म्हणजे कमिटमेंट. या हे मला थिएटरनी खूप शिकवलं, की एका छोट्याशा नाटकाचा छोटासा प्रयोग असेल, ज्याला 15 लोकांपेक्षा जास्त लोक येणार नाहीये, ते आपल्याला माहिती असेल, आजही हे होतं, तरी सुद्धा आपण ही वेळ कमिट केलेली आहे, तर आपण ती करायची. म्हणजे अनुराग कश्यपनी मला एका सिनेमासाठी विचारलं होतं, तेव्हा माझा दौरा होता प्रायोगिक नाटकाचा. त्यांना सांगितलं की अहो मला आय एम कमिटेड, आणि ते म्हटले की आय अप्रिशिएट इट. तर ती सेन्स ऑफ कमिटमेंट मला नाटकाने खूप शिकवला. काय होईल मी नाही गेले तर, एक प्रयोग होणार नाही किंवा नाटक एक बंद पडेल, एनिवे नाटकाला किती लोक येतात हा मुद्दा नाही आहे. मी जर ह्याला कमिट केलं आहे तर ती कमिटमेंट त्या नाटकापेक्षा ती आधी माझी स्वतःशी आहे. आणि माझी स्वतःशी असलेली कमिटमेंट जर मी पाळू शकत नसेल तर मी पुढे जाऊन काय करणार. ह्या काही मूलभूत तत्व आणि मूल्य मला नाटकाने शिकवली असं मी म्हणेन. सिनेमाचं मला थोडंसं असं वाटतं की अर्थात त्याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक गुंतवणूक असते, बरोबर, आणि खूप मोठी यंत्रणा त्याच्यात इन्व्हॉल्ड असते, त्यामुळे त्याच्यामध्ये आर्थिक गणितं वेगळी असतात, त्यामुळे त्याचे सगळे नॉर्म्स वेगळे आहेत. पण मला असं वाटतं की शेवटी माणूस म्हणून तुम्ही अनेक चित्रपटांमध्येच कायम काम केलेल्या लोकांकडे पण ही मूल्यव्यवस्था असते. असं काही नाही की तुम्ही थिएटर करून आला तरच तुम्हाला प्रिन्सिपल्स असतात. तो माणूस म्हणून तुमची तत्व आणि मूल्य कशी बिल्ड झाली आहेत ह्यावर ते ठरतं. त्यामुळे चित्रपटात दिसत नाहीत असं मी म्हणणार नाही, पण माझ्या आयुष्यात मला नाटकाने ही शिस्त आणि ही सेन्स ऑफ कमिटमेंट दिला आहे. जेन्युनली. आणि कमिटमेंट खरंच खूप महत्वाची फार असते, कारण अनुराग कश्यप जेव्हा फोन करतो एका चित्रपटासाठी, सच अ बिग थिंग, म्हणजे ऑफकोर्स कोणाच्याही तोंडाला पाणी खूप वाईट वाटलं होतं की आपण ठीक आहे हे सोडून ते जाऊ, आणि त्यांनी ते अप्रिशिएट केलं. आणि कधीतरी ते मला असंही वाटतं की हे नव्हतं माझ्या, इट वॉज नॉट अ पार्ट ऑफ माय हे जर्नी. कधीतरी काहीतरी असेल तेव्हा ते मला परत सांगतील किंवा मी ऑडिशन देईन तेव्हा ते मला त्यातून निवडतील.